सोबत शिवेंद्रराजे जी आहेत. सर, काय सांगाल, आज साताऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं वाघनख 2 दिवसापूर्वी आलेले आहेत. भव्य दिवस सोहळा करता, काय भावना आहेत? सर, भावना म्हणजे सातारकरांच्या वतीनं तर आम्हाला अभिमान आहे की आमच्या इथं भारतात आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा वाघनख साताऱ्यात येत आहेत. सातारा ही मराठ्यांची राजधानी म्हणून सातारला ओळखलं जातं. छत्रपतींची थोरली गादी ही सातारा म्हणून ओळखली जाते आणि अशा याच्यामध्ये सातारला हा बहुमान मिळाला किंवा सातारकरांना हा बहुमान मिळाला, ह्याचा अभिमान आम्हाला आहे. आज जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक जो क्षण होता तो म्हणजे अफजल खानाचा वध त्यांनी ज्या पद्धतीनं केला आणि त्या वधामागं छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, त्यांचं धाडस, त्याचबरोबर त्यांची मुत्सद्दीगिरी पण, म्हणजे अफजल खान आपल्यावर कट करणार हे त्यांना माहीत होतं किंवा त्यांनी त्या तयारीनं ते गेले होते. या सगळ्याचं हे प्रतीक आहे. त्यामुळं नक्कीच आज त्या वाघनखांचं दर्शन घेण्यासाठी सातारकर आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस हा आतुर झालेला आहे असं मला वाटतं. सर, सगळे शिवप्रेमी असतील, महाराष्ट्रातला मराठी माणूस आतुर झालाय. ज्या वाघनखांनी खरं तर शौर्य गाजवलं त्यावर आता टीका होते, खरी आहेत की खोटी असा उपस्थित प्रश्न केला जातो. तर माझं जे आहे की हीच दुर्दैवी गोष्ट आहे की पहिलं तर छत्रपतींच्याच विषयावर टीका आणि छत्रपतींच्याच प्रत्येकाच्यावर वादाचा विषय करायचा, ही एक मला वाटते फॅशन झालेली आहे. आज शिवजयंतीच्या तारखांवरनं वाद आहेत. एका वेळेला महाराष्ट्रात सगळीकडे शिवजयंती अनेक लोक म्हणजे कोण शासनानं दिलेल्या तारखेला जाहीर करतं, कोण इतर वेळेला करतं, कोण आपलं काय ते अक्षय तृतीया, त्याच्यावरूनच वाद आहे. म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा एका वेळेला होऊ नये हा सुद्धा एक कट काही लोक करतात. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. दुसरं, वाघनख तर ही काही काल परवा कुठनं एकदम निर्माण झालेली नाहीत. या वाघनखांचा प्रवास कसा झाला हे माहीत आहे. म्हणजे 1800 सालामध्ये ही वाघनख इकडून तिकडे गेली. आज जे त्याच्याबरोबर बॉक्स आहे त्याच्यावर जो चामडी बॉक्स त्यावेळेला त्या जनरल डफनं केला होता त्याच्यावर उल्लेख आहे 1800 सालातल्या त्या काळात की बाबा वाघनख यूज बाय शिवाजी टू किल मुघल जनरल, असा ज्याचं आता मला वाटतं त्यांनी शासनानं ते हे पण केलंय, म्हणजे काय म्हणायचं, प्रदर्शित पण केलंय. आता एवढा असताना पण मग त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभा करायचं हे कुठंतरी एकतर त्याला म्हणजे छत्रपतींच्या ह्याला कुठंतरी कमी लेखण्याचं काम काही लोक करतात. दुर्दैवानं ती महाराष्ट्रातली आहेत ही अजून दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन माझं म्हणणं आहे की आज आता दुसरं म्हणजे राजकीय भाग याचा. आता राजकीय पक्ष पण जे आरोप करतात किंवा नेते मंडळी पण याच्यावर प्रश्नचिन्ह उभा करतात. मग माझं म्हणणं आहे की आज नरेंद्र मोदींचं केंद्रात सरकार आहे, राज्यात महायुतीचं सरकार आहे, एकनाथ शिंदे, देवेंद्रजी, या सरकारच्या माध्यमातून सुधीर भाऊंनी हा प्रयत्न मुनगंटीवारांनी केला. हे सगळं झालं. आधी वाघनख या दोन्ही सरकारच्या काळामध्ये येतात. यापूर्वी किती पंतप्रधान झाले आपले, ते पंतप्रधान तेवढ्या ताकदीचे होतेच ना सगळे. त्यांनी का नाही प्रयत्न केला? म्हणजे पूर्वीच्या काळात वाघनख भारतात आणण्याचा का नाही प्रयत्न केला? त्यावेळेला पण ती वाघनख ब्रिटिशच्या म्युझियममध्ये काय आपलं ते अल्बर्ट म्युझियम तिथं होतीच ना. मग त्यावेळेला का नाही प्रयत्न केला? महाराष्ट्रात पण अनेक मोठे मोठे मुख्यमंत्री झाले, त्यांनी का नाही प्रयत्न केला? आता राजकीय हेच आहे की आता हे येतंय आणि ज्या मराठी माणसाचं छत्रपतींवर म्हणजे निष्ठा आहे, प्रेम आहे, आज त्या ह्याला कुठं हे होऊ नये म्हणून हे राजकीय लोकांचं हे करायचं चाललेलं आहे. त्यामुळं फार ह्याला काय माझं तर म्हणणं आहे की मराठी माणूस जो आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांवर आदर, शिवाजी महाराजांचा आहे, निष्ठा आहे, तो या गोष्टीला फार काय महत्व देणार नाही. प्रश्न, 7 महिने खरं तर वाघनख येते असतील, कशा पद्धतीने आज स्वागत होणार आहे, काय नेमकं नियोजन केलंय? आता वाघनख त्यांनी त्या म्युझियमच्या लोकांनी आणून त्याची तिथं जी काय त्याची ती टेम्परेचर कंट्रोल्ड जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याची स्थापना केली आहे म्युझियमच्या यांनी. आज त्याचं अनावरण मुख्यमंत्री आणि दोन्ही आमचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. नंतर उद्यापासून हे सगळ्यांसाठी खुलं होणार आहे आणि त्यांनी फक्त स्लॉट ठेवलाय की दिवसाला 200 लोकच बघू शकतात, त्याच्या पलीकडे फार तिथं हँडल होणार नाही. आणि ऑनलाईन बुकिंग आहे, तुम्ही येऊन तिथं बुकिंग करू शकता, असं दोन्ही आहे.
मग त्याप्रमाणे आणि शाळेच्या मुलांसाठी वेगळी वेळ ठेवण्यात आली आहे. म्हणजे शाळा ज्या बघायला आणतील मुलांना त्यांना सुद्धा वेगळी वेळ ठेवली तर ते पण त्याप्रमाणे हे करतील दर्शन. नक्कीच आपल्यासोबत स्वतः शिवेंद्रराजे होते. ते म्हणाले काही लोक जाणीवपूर्वक राजकारण करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य सांगणारी जी वागणूक आहे त्यावर देखील काही लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचं त्यांनी म्हटलं. कॅमेरा पर्सन मनोज जयस्वाल सह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.